यात्रेच्या सोहळ्यासाठी 20 ते 25 लाख भाविक येतील असा प्रशासनाने अंदाज व्यक्त केलेला आहे। खरं तर येणाऱ्या भाविकांना आरोग्याच्या चांगल्या सोयीसुविधा मिळाव्यात यासाठी प्रशासन देखील सज्ज झालेलं आहे। आपण आता बघू शकतो की आरोग्य विभागाच्या माध्यमातून यावर्षी वारीच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच एअर ॲम्ब्युलन्सची व्यवस्था केलेली आहे। आपण आता ह्या एअर ॲम्ब्युलन्समध्ये खरं तर बसून याचा आढावा घेतोय। आपण बघू शकतो की एअर ॲम्ब्युलन्समध्ये पेशंटला खरं तर झोपण्यासाठी देखील इथं स्ट्रेचरची व्यवस्था केलेली आहे। त्याचबरोबर जे सहकारी 2 डॉक्टर आहेत त्या डॉक्टरांना देखील अशा पद्धतीने शेजारी बसता येणार आहेत आणि जे पेशंटचे नातेवाईक आहेत त्या नातेवाईकांची देखील अशी व्यवस्था केलेली आहे। आणि विशेष म्हणजे त्या सेवेसाठी कुठलाही शुल्क आकारला जाणार नाही आहे। आपण जर बघितलं तर या एअर ॲम्ब्युलन्समध्ये अत्याधुनिक सगळा पूर्णपणे आयसीयूचा सेट उभा केलेला आहे। जर कुठली जरी दुर्घटना घडली यात्रा कालावधीत तर भाविकाला तात्काळ उपचार घेतावेत यासाठी खरं तर आषाढी यात्रेत पहिल्यांदाच खरं तर एअर ॲम्ब्युलन्सची व्यवस्था ठेवलेली आहे। आपल्याबरोबर सिव्हिल सर्जन पुढे मॅडम आहेत। मॅडम काय सांगताल, आषाढी यात्रेत पहिल्यांदाच ही व्यवस्था केलेली कशा पद्धतीने ही व्यवस्था असणार आहे? या एअर ॲम्ब्युलन्समध्ये एक स्ट्रेचर आहे ज्याच्यावरती पेशंट झोपू शकतो। त्याच्यानंतर हा ICU सेटअप टाईप आहे याच्यामध्ये सगळं। त्याच्यामध्ये पेशंटला सलाईन लावण्याची सोय आहे। इथे एक मल्टीपॅरा मॉनिटर ज्याच्यामध्ये पेशंटचा हार्ट रेट समजू शकतो, आपल्याला BP समजू शकतो, बॉडीमधलं ऑक्सिजनचं प्रमाण समजू शकतं। ऑक्सिजन ची गरज पडली तर ऑक्सिजन लावण्याची सुद्धा सोय आहे। काही इमर्जन्सी झाली तर इमर्जन्सी ड्रगची गरज पडली तर ते सुद्धा इथं उपलब्ध असते। इथे एक इंटेन्सिव्हिस्ट डॉक्टर असतात, त्याच्यानंतर एक पेशंटचा नातेवाईक बसू शकतो, एक अटेंडंट बसू शकतो। एवढी सगळी सोय आहे ह्याच्यामध्ये आणि ऑक्सिजनचे इथं 3 सिलेंडर्स असतात। आपल्याबरोबर अजून काही डॉक्टर साहेब काय सांगताल भाविकांना मी एवढंच सांगू इच्छितो की महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब, लोकप्रिय उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब, तसेच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री सौ सुनेत्राताई वहिनी यांच्या वतीने हा उपक्रम पहिल्यांदाच या वारकऱ्यांसाठी उपलब्ध केलेला आहे शासनामार्फत। आणि आमचं आरोग्य विभागामार्फत व आरोग्यमंत्री श्री प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या वतीने विठ्ठलाला आम्ही साकडं घालू इच्छितो की ही सेवा पहिल्यांदा जरी सुरू झालेली असली भाविकांकरता तरीही ह्या सेवेचा लाभ किंवा ह्या सेवेची उपभोग ह्या कुठल्याही वारकऱ्याला ह्याची ही वेळ येऊ नये। आणि जरीच देवाच्या इच्छेने जर ही अशी एखादी वेळ आली तर आरोग्य विभाग यासाठी सुसज्ज आहे। आपण बघितलं असेल की आजपासूनच खरं तर या विठ्ठलाच्या कळसाला खरं तर प्रदक्षिणा घालून खरं तर एअर ॲम्ब्युलन्सला खरं तर आज पंढरपूरमध्ये आणण्यात आलेलं आहे। आपण बघू शकतो की आज या एअर ॲम्ब्युलन्समधून विठ्ठलाचं मंदिर असेल किंवा प्रदक्षिणा मार्ग असेल संपूर्णपणे याला फेरी मारून खरं तर हे एअर ॲम्ब्युलन्स परत आपल्या एअरपोर्टवरती खरं तर ठेवण्यात येणार आहे। मॅडम काय सांगताल, आज किती दिवस एअर ॲम्ब्युलन्स सेवा राहणार आहे? एअर ॲम्ब्युलन्स 4 दिवस असणार आहे पंढरपूरमध्ये। आजपासून सुरुवात झालेली आहे। ॲक्च्युली कालच आपण लँड केलेलं आहे। समजा काही पेशंटला आपल्याला इमर्जन्सी ट्रीटमेंट द्यावी लागली तर आपण इथून पुढे पेशंट सोलापूर, पुणे किंवा मुंबईमध्ये शिफ्ट करू शकतो। ह्या यात्रेला जवळपास 25 भाविक आलेले आहेत। तर विठ्ठलाकडे प्रार्थना आहे की अशी वेळ कुणावरही येऊ नये एअर ॲम्ब्युलन्समध्ये जाण्याची। सगळ्यांची आरोग्य चांगलं राहावं, वारी आरोग्यदायी व्हावी सगळ्यांसाठी। आपण बघू शकतो की आता विठ्ठलाला पूर्णपणे प्रदक्षिणा मारतोय, पण काय सांगतात? विठ्ठलाला प्रार्थना करतो आम्ही सगळेजण। आपण सगळेजण करूया की सगळ्यांना एकदम उदंडाने निरोगी आयुष्य लाभो। आपण बघितलं असेल की या एअर ॲम्ब्युलन्सनं पहिल्यांदा जर विठ्ठलाच्या कळसाला खरं तर प्रदक्षिणा मारलेली आणि खरं तर डॉक्टर लोकांनी देखील विठ्ठलाला साकडं घातलेलं की बाबा जरी सेवा दिली असली भाविकांना तरी ह्याचा लाभ कुठल्याही भाविकांना मिळू नये किंवा येऊ नये अशी कुठलीही परिस्थिती खरं तर यात्रेवरती यायला नाही पाहिजे अशा पद्धतीने साकडं खरं तर विठ्ठलाला घातलेलं आहे। एअर ॲम्ब्युलन्समधून कॅमेरामॅन विनोद सर, रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।